नमस्कार मंडळी, मला माझ्या एका सबस्क्रायबरने कमेंट करून सांगितलं होतं की ताई, लहान मुलांसाठी काहीतरी हेल्दी आणि चविष्ट रेसिपी दाखवा ज्या त्यांना खायला खूप आवडतील. म्हणून म्हटलं आज मी माझ्या मुलीच्या डब्यासाठी जे कटलेट बनवते तेच तुमच्यासोबत शेअर करावे. हे कटलेट चवीला खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसतात. यासाठी तुम्ही जर थोडी तयारी आदल्या रात्री करून ठेवली तर फक्त 5 मिनिटांमध्ये सकाळी तुम्ही हे कटलेट बनवू शकता. मी यासाठी आदल्या रात्री एक बटाटा आणि एक बीट कुकरमध्ये शिजवून त्याची साल काढून किसून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. आता सकाळी एका भांड्यामध्ये किसलेला बटाटा आणि किसलेलं बीट घालून घेतले, किसलेलं आलं आणि किसलेला लसूण घालून घेतलाय. आता यामध्ये थोडे चव येण्यासाठी काही मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, थोडी हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि चाट मसाला, थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतले. तुम्ही तिखट तुमच्या मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडेसे मिक्स हर्ब आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतल्या. आता यानंतर मिश्रणाला छान बाइंडिंग घ्यावी यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसनचं पीठ घालून घेतले. आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेतले. मिश्रण तयार झाल्यानंतर आता याच्या टिक्क्या बनवून घेऊया. मी याला चौकोनी शेप दिला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार याला देऊ शकता. सगळ्या टिक्क्या तयार आहेत. आता तव्यावरती थोडंसं तेल घालून कटलेट शालो फ्राय करून घेऊया. कटलेट दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने कमी तेलात ही कटलेट खूप छान कुरकुरीत तयार होतात. कटलेट फ्राय होत आहे तोपर्यंत यासोबत देण्यासाठी एक चविष्ट डीप तयार करून घेऊया. या डीपसाठी मी दही आदल्या रात्रीच एका स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं, जेणेकरून त्यातील पाणी पूर्ण निघून जाईल आणि आपल्याला घट्ट दही मिळेल. आता ह्या दह्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, थोडी काळी मिरी पावडर आणि थोडासा मध घालून घेतलाय. हे सगळं छान मिक्स करून घेतले. आता आपलं क्रीमी डीप तयार आहे. बघा, आपले चविष्ट हेल्दी कटलेट सुद्धा तयार आहेत. आपले कटलेट तयार आहेत. आता मी टिफिनमध्ये भरून घेते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या मुलीला तर हे कटलेट खूप आवडले. तिने तर टिफिन पूर्ण फिनिश केला. एक आई म्हणून आपल्याला ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे असतं. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांसाठी एक सोप्पा आणि चविष्ट हेल्दी पर्याय आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे. धन्यवाद.